नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अंडा थाळी। त्यासाठी अंड्याच्या भाजीला लागणारे वाटण बघून घेऊयात। त्यासाठी मी इथं खोबरे, कांदा, आले, लसूण व टोमॅटो घेतला आहे। आता हे आपण भाजून घेऊयात। मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून कांदे, लसूण आणि आले व्यवस्थित असे भाजून घेतले आहे। त्याचबरोबर कांदे खरपूस असे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेला टोमॅटो देखील आपण ॲड करून घेऊयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात। त्यानंतर हे मिश्रण थंड करून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी इथं अर्धा चमचा तेल घालून खरपूस असे खोबरे देखील भाजून घेत आहे व हे मिश्रण थंड करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून बारीक असे वाटून घेऊयात। अशा पद्धतीने मी एकदम बारीक अशी फाईन पेस्ट केली आहे। त्याच कढईमध्ये फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून वाटलेला मसाला घालून आपण 2 मिनिटं परतून घेऊयात व त्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात। 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तिखट घालून ते देखील व्यवस्थित असे वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण इथं परतून घेऊयात। त्याचबरोबर मी इथं 3 अंडी घेतली आहेत। मी इथं अंड्यांना अशा खाचा करून घेते, म्हणजे जेणेकरून रस्सा अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरेल आणि 1 अंडे मी इथं फोडून घेतले आहे। त्याचबरोबर मी इथं अंडी मसाल्यांमध्ये घालून 2 मिनिटं परतून घेते व एका अंड्यातला पिवळा भाग मी असा पाण्यामध्ये कुस्करून घालते, जेणेकरून भाजीला चव देखील छान येते आणि एकसंधपणा होण्यास मदत होते। इथं बघू शकता मी असे मिक्स करून घेत आहे। त्याचबरोबर मी इथं 1 ग्लास गरम पाणी यूज केले आहे। तुम्ही बघू शकता तरीदार भाजीला गरम पाणीच यूज करा आणि चवीनुसार मीठ ॲड करून व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी इथं ॲड करून भाजी 5 ते 6 मिनिटं उकळून घेतली आहे। अशा पद्धतीने तयार झाली आपली साधी, सोपी आणि झटपट होणारी अंडा थाळी। मी इथं चपातीसोबत सर्व केला आहे। तुम्ही भाकरी किंवा नुसता भातासोबत देखील एन्जॉय करू शकता। ही भाजी अतिशय खायला रुचकर लागते। तुम्ही जरूर अशा पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।